मला स्थानिक मुलांनी काम करायला माझा विरोध नाहीच आहे, तुम्ही करा, परंतु दर्जेदार करा ना. जसं अलीकडे खत्री काम करतो, एकदम दर्जेदार काम करतो. मी खत्रीला अनेक कामं दिलेली आहेत. आता मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं आतलं काम पण ते खत्रींना दिलेलं आहे आणि इतकं चांगलं काम तो करतो. त्याच्यामध्ये आदित्य तावरे तो एक बरा काम करतो. माझं म्हणणं की ज्यांना कुणाला कामं करायची, एक तर माझं स्वतःचा कटाक्षाने प्रयत्न आहे, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. कारण आमची पण पंचायत होते, आम्ही फटाफट बोलतो, चांगलं काम नाही झालं तर आम्ही निधी दिलेला असतो, आम्हाला निधीचा पै आणि पैचा हिशोब लागतो. या प्रकारे आम्हा सगळ्यांची कामाची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे बारामती इतरांच्या तुलनेने बारामतीतल्या इमारती चांगल्या दिसतात. आज तुमचं बस स्थानक चांगलं दिसतं की नाही? आज तुमचं रेल्वे स्टेशन जाऊन बघा कसं केलंय. आता कधी तर तुम्हाला रेल्वेने जाण्याचा जास्त प्रसंग येत नाही म्हणून गोष्ट सोडून द्या, पण कधीतरी कसं आपलं रेल्वे स्टेशन आहे. आता आपलं ते रेल्वे स्टेशन नंतर तसंच राहणार आहे, कारण आपल्याला पलीकडनं रेल्वे नेपात वरून अशीच कठीण पुलापासून फलटणला न्यायची. पण आता आहे ते जेव्हा होईल ते त्याचं काम चालू आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये भराव टाकणं, रेल्वे लाईन टाकणं वगैरे चाललंय. त्याच्यानंतर बरेच लोक रेल्वेने जातील. आता शेवटचं स्टेशन असल्यामुळे इथनं दौंडला जायला मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आता माणूस 20-25 मिनिटात दौंडला पोहोचतो, एवढा चांगला रोड झाला.